हरिण, काळवीट, ससे, मोर अशा 200हून अधिक प्राण्यांची शिकार करणारा हा खोक्या. शिकारीसाठी एखाद्यानं अडवलं तर त्याचे पाय तोडणारा, त्यांची दातं पाडणारा हा खोक्या. हा खोक्या पत्रकारांना मुलाखत देतोय, मात्र पोलिसांना काही गावत नव्हता आणि म्हणून बीडच्या पोलिसांवरती सातत्याने टीका केली जात होती की बीडचं पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय. मात्र याच बीडच्या पोलीस प्रशासनानं व्यवस्थित पद्धतीने ट्रॅप लावून महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर प्रयागराज सारख्या ठिकाणावरून या खोक्याच्या मुसक्या आवळण्याचं काम केलेलं आहे आणि त्याला आपली खाकी दाखवण्याचं काम केलेलं आहे. हा खोक्या वेगवेगळ्या पद्धतीनं कसं पलायन करत होता, तो विमानाच्या माध्यमातून परदेशात जाण्याची कशी तयारी करत होता आणि हा खोक्या नेमकं कशा पद्धतीनं पोलिसांपासून सावध राहत होता, या सगळ्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल ढाकणे कुटुंबियांच्या बाबतीत खोक्यानं ज्या पद्धतीनं मारहाण केली त्याचा व्हिडिओ 47 सेकंदाचा व्हायरल झाला आणि त्यानंतर मग खोक्या कोण आहे ह्या सगळ्या संदर्भानं चाचपणी सुरू झाली. या खोक्याला नेमकं समोर आणण्याचं काम कोणी केलं या सगळ्या संदर्भात सुद्धा अनेकांनी सांगितलं की दसांनी इकडं डीएम यांचं प्रकरण समोर आणलं आणि कराडांना जेलपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची भूमिका घेतली, हे प्रकरण धरून ठेवलं. म्हणून सुरेश धस यांच्या संदर्भात असणारी जी माणसं आहेत त्यांचे व्हिडिओ असतील, त्यांची प्रकरण असतील समोर आणण्यासाठी डीएम यांच्या मीडियाकडून प्रयत्न केले जातात किंवा आयटी सेल त्यांचं काम करते असं सुद्धा अनेक जण म्हणत होते. या सगळ्या संदर्भात तुम्हाला माहिती असेलच. मात्र या खोक्यानं केलेली प्रकरणं ही सुद्धा फार मोठी होती, हे विसरून चालणार नाही. याच्या आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथे दिसेल, ती पाहू शकताय की या खोक्यानं शासकीय कर्मचारी असतील त्यांना धमकावणं असेल, शासकीय अधिकारी असेल त्यांना धमकावणं असेल, अनेक ठिकाणी मारहाण करणं असेल किंवा मग खंडणी या सगळ्या संदर्भात असेल किंवा एखाद्याला अपहरण करणं असेल, या संदर्भातले गुन्हे सुद्धा याच्यावरती याच्या आधी लागलेले आहेत. याचबरोबर त्याचे पैसे फेकतानाचे व्हिडिओ असतील, हेलिकॉप्टरमधून एंट्री करतानाचे व्हिडिओ असतील, गाडीमध्ये पैसे उधळतानाचे व्हिडिओ असतील, हे असे अनेक व्हिडिओ व्हायरल करून हा खोक्या सुद्धा ट्रेंडमध्ये अनेक वेळेला दिसायचा. तर हा खोक्या ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांकडून त्याला अटक केली जावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या वेळेला केली जात होती, विरोधकांनी किंवा राज्यकर्त्यातल्या अनेक माणसांनी नेत्यांनी हे प्रकरण ज्यावेळेला उचलून धरलं त्यावेळेला मात्र याला अटक केली जाणार हे लक्षात आल्यानंतर हा फरार झाला होता. हा फरार होत असताना छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल किंवा तिथनं प्रयागराज पर्यंत असेल सातत्यानं पळत इकडून तिकडं जात होता. पोलिसांना चकवा देण्याचं काम हा सातत्यानं करत होता. परंतु असं सुद्धा अनेकांकडून म्हटलं की राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतके दिवस एखादा गुन्हेगार लपून राहू शकत नाही. मात्र पोलिसांनी सुद्धा काय सांगितलं, आम्हाला आमचं लक्ष खोक्यावरती व्यवस्थित पद्धतीनं होतं, फक्त त्याला व्यवस्थित ट्रॅप करून आम्हाला पकडायचं होतं म्हणून थोडासा वेळ लागला, बाकी आम्ही इतकेही काय म्हणतात निद्रावस्थेत नव्हतो, हे पोलिसांनी बीडच्या सांगण्याचं काम केलेलं आहे. या खोक्यावरती तुम्हाला माहिती असेल खोक्याने त्याच्या मुलाखतीत सांगितलं की आमच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबियांची त्या ढाकणे कुटुंबियांनी छळ काढली होती म्हणून मी त्यांना मारलं. मात्र ढाकणे कुटुंबियांचं मत काय होतं की त्यांच्या शेतामध्ये जाळं लावण्याचं काम खोक्यानं केलं होतं हरिण पकडण्यासाठी, त्याच्यामध्ये हरिण सापडलं आणि त्याला मारू नका असं आम्ही म्हटलो म्हणून त्यांनी आमच्यावरती हल्ले केले आणि आम्हाला मारण्याचं काम केलं असं ढाकणे कुटुंबीय सांगतात. म्हणून ढाकणे कुटुंबीय असतील किंवा ते सगळं गाव असेल म्हणजे शिरूर गाव असेल, त्या सगळ्या गावातील नागरिकांनी तिथल्या शिरूर पोलीस स्थानकामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे जाऊन आंदोलन केलेलं होतं, मोर्चा काढलेला होता आणि आता जर 2 दिवसाची टाइमलाईन पोलिसांना दिलेली होती की तुम्ही जर खोक्याला पकडलं नाही तर आम्ही तुमच्या पोलीस स्थानकाच्या समोर येऊन उपोषणाला बसू असं ढाकणे कुटुंबियांनी सुद्धा सांगितलेलं होतं. आणि म्हणूनच पोलीस जरा ऍक्टिव्ह झाले होते आणि त्यांनी खोक्याला पकडण्याचं काम केलेलं आहे आणि या खोक्या प्रयागराजमध्ये यूपी पोलिसांच्या मदतीने सापडलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठीची यंत्रणा पोलीस योग्य ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करून करतायत. मात्र या सगळ्या प्रकरणाला आता राजकीय वळण येताना दिसतंय, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर आज अनेक जण म्हणजे ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, अंजली दमानिया यांनी तर सरळ प्रश्न विचारला की एवढे पैसे फेकणार आहे, एवढं हेलिकॉप्टरमधून एंट्री करणारा हा खोक्या दिसतोय, मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये हा राहताना दिसतोय, मग एवढा पैसा या खोक्याकडे येतोय कुठून याची चौकशी झाली पाहिजे. किंवा विजय वडंटीवार असतील, यांनी सुद्धा असा आक्षेप व्यक्त केला की ज्या पद्धतीने आकाचा आका पकडला गेला तसं या खोक्याचा बोका कोण आहे हे सुद्धा शोधलं जावं, याच्याकडे पैसा नेमका इथून कुठून येतो, याला पाठबळ कोणाचं आहे हे सुद्धा शोधलं जावं, अशा पद्धतीने त्यांनी त्याची मागणी केलेली आहे. इतकंच काय तर आज या खोक्याला अटक केल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले. पहिला फोटो जो समोर आला त्याच्यामध्ये खोक्याचे व्हिडिओत असणारा तो ॲटिट्यूड पूर्णपणे उतरवल्याचं पोलिसांनी दिसतंय. चेहरा अगदी नरम करून साजूक करून तो आता दिसतोय. अशा पद्धतीने या खोक्याला अटक करण्यात आलेली आहे. या खोक्यावर त्याच वेगवेगळे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये वन्यजीव प्राण्यांना
मारण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी ज्या वेळेला त्याच्या घरी धाड टाकली होती त्यावेळेला तिथं प्राण्यांचं मांस मिळालेलं होतं। इतकंच काय तर वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष तिथं पोलिसांना सापडलेले होते आणि म्हणून तिथं वन्य अधिकारी जे असतात त्यांनी वन्यजीव प्राण्यांची हत्या करण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल केला। ढाकणे कुटुंबियांनी मारहाणीच्या संदर्भातला गुन्हा दाखल केला। तर त्याच्या घरामध्ये सुका गांजा आढळल्यामुळे त्या संदर्भातला सुद्धा हे व्यसनाच्या संदर्भातले पदार्थ ठेवल्यामुळे तो सुद्धा गुन्हा त्याच्यावरती अंमली पदार्थाच्या संदर्भातला दाखल करण्यात आलेला आहे। आता या खोक्याला नेमकं अटकपूर्व जामीन मिळावा याच्यासाठी त्यांचे वकीलही प्रयत्न करत होते, मात्र आता तो प्रयत्न त्यांचा निष्फळ ठरलेला आहे। पोलिसांच्या कोठडीत तो असणार आहे, मग न्यायालयात जाणार आहे, न्यायालयीन कोठडी पोलिसांना मिळणार आहे आणि चौकशी प्रकरण पुढे चालू राहणार आहे। मग या सगळ्या खोक्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस असं म्हणतायत की त्याच्या जो काही गुन्हा असेल त्याची कारवाई पोलीस करतील आणि त्याला शिक्षा देतील, परंतु जे विरोधकांकडून आज म्हटलं जातंय की त्यांचा आका कोण आहे किंवा त्यांचा बोका कोण आहे हे शोधलं जावं। मग या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या डोक्यावरती टांगती तलवार येणार आहे का? ते कुठल्या अर्थाने अडकतील का? या खोक्याला खरंच राजकीय पाठबळ होतं का आणि म्हणून इतकी मोठी धाडसं तो करू शकला का? या सगळ्या संदर्भात तुमची मतं काय आहेत कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।